वाहतुकीसाठी जो रस्ता आहे मुक्कावर चौक ते पत्त्यावर चौक हा मुख्य बाजारपेठ म्हणजे जवळजवळ पत्त्यावर चौक ते जागृती टाके थोडक्यात हा पूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा। हातगाडी तिथे कोणतीही थांबू देऊ नये। आणि विशेष म्हणजे 8 दिवसाखाली त्या चौकामध्ये भांडणं झाली होती। चाकू हल्ला सुद्धा एकावर करण्यात आला होता। त्यामुळे आम्ही त्या सगळ्या गाडीवाल्याला काढलं होतं। पण 2-3 दिवसापासून प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन काही व्यक्ती हे धमक्या देत आहेत की तुमच्या बापाची गाडी आहे का, तुमच्या बापाचा रोड आहे का, आम्ही थांबणार, तू काय करतोस तुला बघून घेतो, म्हणजे एकेकाकडे जाऊन एकेकाकडे धमकी देत आहेत। त्या धमकीला आम्ही घाबरत नाही आणि त्यासाठी प्रशासनाला त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात यावी एवढंच आमचं निवेदन आहे। त्याबद्दल आमचं दुसरं काही म्हणणं नाही। वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात यावा। नगरपालिकेने आपल्याला नो हकर झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे तो एरिया, तरी त्या एरियामध्ये गाडी लागतात। आम्हाला ते फक्त वाहतूक मोकळी करता यावी। आज परिस्थिती आमची अशी आहे, आम्ही जरी रिक्षावाल्याला सांगितलं 50 रुपये घे माझ्या दुकानात नेऊन सोड, तरी रिक्षावाला यायला तयार नाही। तर गिऱ्हाईक आमच्याकडे कसं येईल? तुम्ही 100-150 गाड्यावाल्यासाठी 2 ते 3 हजार व्यापाऱ्याचं कसं नुकसान करू शकता? हे निवेदन आम्ही वारंवार दिलेलं आहे। 2011 साली आम्ही 3 दिवस मार्केट बंद ठेवलं होतं। तिथं आम्हाला पत्त्यावर चौकामध्ये एक पोलीस चौकी सुद्धा देण्यात आली होती, पण त्या पोलीस चौकीवर आतापर्यंत कोणताही पोलीस नियुक्ती करण्यात आलेली नाही। त्यानंतर सुद्धा एवढे संघर्ष करून सुद्धा काही आता यश मिळत नाही, म्हणून आम्ही सगळे व्यापारी त्या ठिकाणी जमलेलो आहोत। यानंतर सुद्धा तिथले हातगाडी ठेले हटवले नाही तर आपल्याकडून कुठलं पाऊल काय असणार आहे? ह्यानंतर जर समजा पोलीस प्रशासनानं नगरपालिकेनं जर काही प्रशासनानं निर्णय नाही घेतला तर आम्ही 2 दिवस व्यापारी पेठ बंद ठेवणार, नाही म्हणतो उदगीर बंद ठेवणार, पुन्हा जिल्हा बंदचे हात देणार। पत्त्यावर चौक मुक्कावर चौक हा मेन बाजारपेठ समजला जातो। या ठिकाणी जवळपास 300 ते 350 खेडेगावाची लोक तिथे व्यापारासाठी येतात। तिथं जाण्या येण्याचा रस्ता खुला पाहिजे। तिथून पूर्ण खेड्यापाड्याला पूर्ण जे अन्न औषध कपडा जे अन्न वस्त्र निवारा लागतो हा पूर्ण खेड्यापाड्याला सप्लाय केला जातो। तिथं वाहतूक व्यवस्था जर नीट नसेल तर पूर्ण पुढे कसं जाऊ शकेल, हेच आमचं म्हणणं आहे व्यापाऱ्याचं सगळ्या। मोठ्या प्रमाणावर काही व्यापारी भाड्याने दुकाने घेतलेले, त्यांचं मोठ्या प्रमाणात भाडं दिलं जातं। काही जण तिथं हातगाडी ठेले मोफत राहून आपल्याला डिस्टर्ब करत आहेत वगैरे, त्या संदर्भात काय सांगा? आमचं म्हणणं असं आहे की ते रस्ता रिकामा करावे। रस्ता हा फक्त रहदारीसाठी पाहिजे, कोणी असो ते। नो हकर झोन आहे, कुठलाही एक सिंगल गाडी सायकल सुद्धा लावू नये। मागे व्यापारासाठी नाही, तो गिरायकासाठी रस्ता आहे, जनतेसाठी रस्ता आहे। मागे तुम्ही निवेदन दिलं होतं पोलीस स्टेशनला, नगरपालिकेला, थोडक्या वेळासाठी कारवाई केली जाते, नंतर येरे मागच्या अशीच अवस्था होते। या संदर्भात काय सांगाल तुम्ही? पोलीस प्रशासन आपण निवेदन दिलं तरी त्याची दखल घेतात। गाडी फिरते हातगाडा येतो, जेव्हा गाडीचं सायरन वाजतं 2 मिनिटात गाड्या बाजूला जातात। गाडी निघून गेल्यानंतर जसं एरे मागल्या हा विषय चालू होतो। यासाठी काय करणार आहात तुम्ही? आम्हाला कायदा हातात घेता येत नाही। कायदा जर प्रशासन सांगितलं तुम्ही कायदा हातात घ्या तर आम्ही त्याला सुद्धा तयार आहोत, कारण कितीही झालं तरी पोटासाठीच आपण आलेलो आहोत तिथं। पण कोणाच्या पोटासाठी आम्ही रस्त्यावर नाही येत, सगळेजण कायद्यानं चालायचं आपल्याला।